तरी लावायचं सगळं काढून टाक म्हणा मागचं आता एवढीच लावायची ना. आता बघा दुसरी बाटली सरांची. नमस्कार सर्वांना. तर बघा आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि मी आत्ता दवाखान्यातून घरी आली. इकडे बघा कुकर लावलाय गॅसवरती, कुकर लावलाय, वरण भात लावलंय. तर अचानकच माझी तब्येत बिघडली. तर सगळ्यांनी काळजी घ्या बरं का. आत्ताच म्हणजे कंडिशन अशी झालेली आता सध्याला की व्हायरल इन्फेक्शन पण होतंय आणि प्लस ती डेंगूची पण, डेंगू मलेरियाची पण साथ भरपूर चाललेली आहे. तर मला दुकानात ना 2-3 दिवस तिथं भरपूर मच्छर हे चावत होतं. तिथं मच्छर आता गावात म्हणल्यावर कसं आहे की आजूबाजूने घाण असते आणि त्याच्यामुळे मच्छर पण भरपूर होत आहेत. तर 2 दिवस मला भरपूर तिथं मच्छर चावलेले. मी काय लक्ष दिलं नाही कामाच्या ह्याच्यात, कारण काम मला भरपूर होतं आणि काम कसं आहे की कोणतंही काम असलं तरी ते वेळेतच करावं लागतं, त्याशिवाय आपल्याकडे गिऱ्हाईक येत नाही. तर अचानकच एवढं म्हणजे हालत बेकार झाली ना, सकाळी तर उठायलाच आहे ना. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं होतं का नाही माझी तब्येत खराब आहे थोडी. तर आज अक्षरशः लईच जाम झालती. तर काळजी घ्या तुम्ही पण. आणि आपली जी कामं बघा, घरी आले नंतर ना अर्जंट एक ब्लाऊज होता, त्याला हुक आणि साडीला फॉल पिको करून दिला. अजून जेवण नाही बघा, 2:30-2:45 वाजलेत. गोळी नाही माझ्या लक्षात राहिली, सागरला आणायला लावती गावात आता. इकडं पण अजून एवढे कपडे, म्हणजे एवढं जरशांचं काम, रानातलं काम आणि शिलायचं काम, एवढा लोड पडला एवढा महिन्याभरात ना, भरपूर लोड. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला स्वतः करल्याशिवाय मार्ग नाही, कारण आपल्या एकट्यावर जबाबदारी असल्यामुळे ही सगळी कामं मला एकटीलाच हँडल करावं लागतात. सागरला तर काही वेळ भेटत नाही त्याच्या कॉलेजमुळं आणि तो करत पण नाही. असा तो पण एवढा वैताग देतोय ना, कसलंच काम करायला नको म्हणतो, फक्त कॉलेज कॉलेज कॉलेजच चाललंय त्याचं. तर आता पण अजून एवढी कपडे येऊन पडल्यात बघा, ही नवरीची सगळे कपडे आलेले. तर ह्याचंच आता सामान आणलंय बघा, बघा इथं ठेवलंय मी. तर आज तर फॉल सगळं आणलेले आणि ह्या दिल्यात डॉक्टरांनी गोळ्या, 2 दिवसाच्या गोळ्या दिल्यात. आता बघू म्हणले 2 दिवसात फरक पडला तर ठीक आहे, नाहीतर नंतर पुढची ट्रीटमेंट करू म्हणले. तर म्हणलं चालतंय, बघू 2 दिवसात काय होतंय ते. तर सर्वजण काळजी घ्या आपापले, कारण कसंही काम 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 तर करावंच लागतंय, कारण काम केल्याशिवाय तर मार्ग नाही. पण काम बघत बघत ना स्वतःची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि मी 2-3 दिवस झाले एवढा हलगर्जीपणा केला ना की त्याच्यामुळं मला आज जास्त त्रास झाला. आणि आता जेवण ही पण असं म्हणजे काहीच खाऊ पिऊ वाटत नाही. तर म्हणलं चला थोडासा वरण भात बनवावं आणि नंतर जेवण करावं. तर आता 3 वाजलेत बघा दुपारचे, अजून जेवण नाही. तर आता वरण भात होतोय, अजून शिजाय टाकलंय. तर हो का गायांची चालू होतील कामं, वैरण आणायची, कुट्टी करायची. तर 2 दिवस लक्ष न देण्याचं कारण तुम्हाला सांगते. तर आपल्याकडे आलते पाहुणे, म्हणजे आपली मुलगी माझी दिदी आलती आणि तिला 2 दिवस ती थांबली. त्याच्यामुळं मग घरातल्या कामामुळं किंवा दर्शनमुळं काय वेळच भेटला नाही मला दवाखान्यात जायला. तर आपल्या नॉर्मली थंडी तापाची गोळी फक्त मी खायची, सकाळ संध्याकाळी 2 टाइम गोळी खात होती. त्या गोळीनं पण काहीच फरक पडला नाही. शेवटी सलाईन लावावं लागलं. त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही पण तुमचे शरीराची काळजी घ्या, कारण कसं एकदा ना जास्त दुखणं वाढलं ना काही सुचत नाही. तर आता काही एवढं काम पडलं येऊन, आणि आता 4 वाजता नंतर गायांची कामं चालू होतील. तर त्यांची पण अजून वैरण आणायची, कुट्टी करायची, गाया गोट्यातून बाहेर घ्यायच्या, झाडलोटी करायच्या, म्हणजेच भरपूर अजून काम आहे. तर आराम हा मिळतच नाही, कारण कसं कुठल्याही दूध उत्पादक शेतकऱ्यांचं किंवा शेतकरी लोकांचं असं जीवन आहे, त्यांना सुख कशाला म्हणतात ना हेच माहीत नसतं. कारण त्यांना एकच पुढं दिसत असतं, शेतातली कामं, घरची कामं, गायांची कामं, आणि जायचं दवाखान्यात, इंजेक्शन करायचं, सलाईन लावायची, गोळ्या खायच्या आणि कामाला सुरुवात करायची. तर आपलं बी आता असंच रुटीन चाललंय.
तर असू द्या, चला बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर म्हणलं चला आपल्या ताईंना दादांना सांगावा की सगळेजण आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. तर बाय.